नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत. तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा. तर चला वळूया आपल्या आजच्या भागाकडे. इंद्राने एकदा तिच्या मिटलेल्या डोळ्यांकडे पाहिले आणि त्याला स्वतःचाच गर्व झाला. एवढी निरागस आणि सुंदर मुलगी त्याची बायको होती. त्यानेही तिला मिठीत घेऊनच समाधानाने डोळे मिटले. सकाळी राधाला 4:30 वाजता जाग आली. तिला दररोज सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय होती. आजही सवयीप्रमाणे ती लवकर उठली. तिने डोळे उघडून समोर पाहिले तर तिला इंद्राचा तो हँडसम चेहरा दिसला. ती क्षणभर त्याच्या चेहऱ्यामध्ये अडकली. सुंदर गोरा चेहरा, लांब सरळ नाक, ब्रॉड रुंद असे कपाळ, त्या दाट जाड भुवया, क्लीन शेव आणि झोपल्यामुळे कपाळावर आलेले ते केस एखाद्या हिंदी फिल्म हिरोपेक्षाही अगदी उजवा. राधाची नजर त्याच्या ओठांवर गेली आणि तिला रात्रीचा क्षण आठवला. नाही राधा, नाही. सावर स्वतःला. सरांमध्ये जर अडकत गेलीस तर सर्व अवघड होईल. तू त्यांच्याशी बरोबरी नाही करू शकत, ती मनातच म्हणाली आणि अंघोळीसाठी निघून गेली. थोड्याच वेळात इंद्राही उठला. त्याने समोर पाहिले तर राधा तिथे नव्हती. ही कुठे गेली एवढ्या लवकर आणि एवढ्या लवकर का उठली? त्याने स्वतःशीच प्रश्न केला. त्याला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. तोही बेडवरून उठला आणि सरळ शेजारीच असलेल्या जिममध्ये गेला. 1 तास जिम करून तो पुन्हा रूममध्ये आला. त्याला राधा बेडवर बसून अभ्यास करताना दिसली. हिरव्या साडीमध्ये तिचा गोरा रंग अजूनच खुलून दिसत होता. ओले केस पुसून तिने मोकळे सोडले होते, जे आता खाली बेडवरतीही थोडे पसरले गेले होते. लांब काळ्या पूर्ण मण्यामध्ये मंगळसूत्र जे तिच्या पोटापर्यंत पडत होते. कुठलाच मेकअप नव्हता, परंतु अप्सरा पण तिच्या पुढे फिक्या होत्या. तो जिममधून येऊन तसाच दारात उभा राहून तिच्याकडे एकटक बघत होता. त्याचे पाय आपोआप त्याला तिच्याकडे खेचू लागले आणि तो तिच्याजवळ बेडवर येऊन बसला. तो हळूच तिच्या मागे गेला आणि मागूनच तिला मिठीत घेतले. जिममधून आल्यामुळे ओल्या अंगाचा अचानक झालेल्या स्पर्शाने ती दचकली, परंतु तिला इंद्राचा स्पर्श ओळखीचा होता. ती दचकून पुन्हा सावरली आणि सर, काय करताय? तिचा प्रश्न. तो तिच्या ओल्या केसांचा सुगंध स्वतःमध्ये सामावून घेण्यात व्यस्त होता. सर, तिने अडखळत पुन्हा त्याला आवाज दिला. तीही त्याच्या स्पर्शाने अस्वस्थ झाली होती. सर, पुन्हा तिचा अर्जव. परंतु त्याने ठरवलेच होते आता तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. त्याने तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि तिचे पूर्ण केस एका बाजूने हळूच पुढे केले. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या गळ्यावर झाला आणि तिच्या अंगावर सर्रकन काटा आला.
हळूवार एक बोट त्याने तिच्या गळ्यावरून फिरवले. तसा राधाने साडीचा पदर घट्ट हातात पकडला. त्याची नजर तिच्या मानेवर असलेल्या काळ्या तिळावर जाऊन थांबली आणि त्याने आवंढा गिळला आणि असह्य होऊन क्षणात त्याने त्याचे नरम ओठ तिच्या मानेवर ठेवले. राधाला आता सर्व समजण्यापलीकडे गेले होते. त्याचा स्पर्श तिला वेडावत होता. आता तो पूर्ण धुंदीत तिच्या गळ्यावर ओठ फिरवत होता. तो आता बेभान झाला होता. त्याने तिला तसेच स्वतःकडे वळवले आणि आता तो समोरून तिच्या गळ्यावर ओठ फिरवू लागला. राधालाही त्याची नशा चढली होती. मागे असणारा इंद्रा आता तिच्या समोर होता हेही तिच्या लक्षात आले नाही. त्याने तिच्या खोल गळ्यावर ओठ ठेवले आणि तिचे शरीर आता थरथरू लागले. इंद्राला तिचे थरथरणारे शरीर जाणवले. त्याने तिच्या डोळ्यात खोल पाहिले. तिच्या डोळ्यात त्याला आर्जव दिसला. त्याने तिला तसेच मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावर थोपटून तिला शांत करू लागला. राधा, मला माहीत आहे तू अजून या नात्यासाठी तयार नाहीस. त्यामध्ये तुझा काहीच दोष नाही. सर्व एवढे अनपेक्षित घडले की काही समजून घ्यायला वेळच भेटला नाही. परंतु मी तुला वाटेल तेवढा वेळ द्यायला तयार आहे. परंतु तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. तो मनातच बोलला. ती आता शांत झाली होती. त्याने पुन्हा तिच्या डोळ्यात पाहिले. आता तिचे गाल ब्लश करत होते. इंद्रा तिच्याकडेच पाहत आहे हे लक्षात येताच तिने मान खाली घातली. त्याने एक बोट तिच्या हनुवटीखाली नेऊन तिचा चेहरा वर केला. आता तिने डोळे मिटून घेतले होते आणि आता त्याचे लक्ष तिच्या लालचुटूक ओठांवरती गेले. त्याने अंगठा तिच्या ओठांवरून फिरवला आणि बस. राधा पटकन त्याच्यापासून उठू लागली आणि तिचा तोल गेला. तो तिला सावरायला गेला तर तोही तोल जाऊन पडला. आता दोघेही बेडवर होते. राधा खाली आणि हा तिच्यावर. राधा बावळट काय केले? तिने मनातच डोक्यावर हात मारून घेतला. तिचे क्षणोक्षण बदलणारे एक्सप्रेशन्स तो नोटीस करत होता. तिचा तो निरागसपणा बघून तो पटकन तिच्यावर झुकला आणि आता त्याने तिच्या स्ट्रॉबेरीसारख्या ओठांना त्याच्या ओठात बंद केले, जे त्याला खूप वेळांपासून आव्हान देत होते. तो आता तिला हळूवार किस करत होता. त्याने तिचा खालचा ओठ हळूच चावला आणि आता राधाच्या धमन्यातील रक्त सळसळू लागले. त्याने पुन्हा तिच्या ओठांचे रसपाणी पिण्यास सुरुवात केली. आता तो बेभान होऊन हार्श किस करू लागला. राधाचा हात आपोआप त्याच्या मानेवर गेला आणि आता तो आणखीच पेटला. त्याने तिचे ओठ सोडले आणि पुन्हा तिच्या गळ्यावर ओठ फिरवू लागला. त्याने तिच्या खांद्यावरचा पदर बाजूला केला आणि खांद्यावरचा ब्लाऊज थोडा खाली ओढला. आता तो उघड्या खांद्यावर तुटून पडला. त्याचा उघड्या खांद्याला स्पर्श होताच तिच्या तोंडातून सुस्कारा निघाला. आता तो आणखी बेभान झाला आणि त्याने तिचा पूर्ण पदर काढून टाकला. काय होत आहे तिला काहीच समजत नव्हते. ती फक्त इंद्राच्या स्पर्शात वाहत चालली होती. त्याने तिच्या खांद्यावर दात रोवले आणि आई ग
राधाच्या तोंडून आवाज आला. आता दोघेही भानावर आले. त्याने एकदा तिच्या चेहऱ्याकडे बघितले आणि पुन्हा तिच्या खांद्यावर, जिथे त्याने आत्ताच दात रोवले होते. ते लाल मार्क तिच्या गोऱ्या खांद्यावर दिसत होते. पुन्हा त्याचे लक्ष खाली बेडवर पडलेल्या पदराकडे गेले आणि नंतर तिच्या छातीकडे. तिची परफेक्ट फिगर त्याच्या नजरेस पडत होती आणि खाली गोरे सपाट पोट. बस. आता इंद्रा क्षणात बेडवरून उठला आणि बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याखाली जाऊन उभा राहिला. शॉवर घेतानाही त्याला फक्त राधाचा स्पर्श आणि तिचे ते सौंदर्य आठवत होते. शॉवर घेऊन त्याने स्वतःला सावरले आणि आवरून बाहेर आला. आता राधा खाली जाण्याच्या तयारीत होती. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. राधा, सॉरी. मी हे मुद्दाम नाही केले. ते भावनेच्या भरात मी वाहवत गेलो होतो. सर, मला बोलायचे होते. ती एवढेच बोलली. बोल. सर, जसे आई म्हणाल्या मी हॉस्टेलला जाते राहायला. काय म्हणालीस? आता इंद्रा अगदी तिच्या जवळ जाऊन समोर उभा राहिला होता. मी हॉस्टेलला जात आहे. पुन्हा बोल एकदा, तो बोलला. आता तिच्या लक्षात आले. सर, मी हॉस्टेलला जाऊ का? नो राधा, यू कांट, तो बोलला. आत्ता तिच्या लक्षात आले. सर, मी हॉस्टेलला जाऊ का? नो राधा, यू कांट, तो बोलला. सर प्लीज, मला जाऊ द्या. मला माझ्या करिअरवरती पण फोकस करायचे आहे. पुन्हा ती. नो राधा, नाही. मी आता तुझ्यापासून दूर नाही राहू शकत. मला तर तू नेहमी माझ्या डोळ्यासमोर हवी आहेस, अगदी माझ्याजवळ. प्लीज राधा, आय लव्ह यू, तो मनातच बोलला. आणि स्वतःच्याच विचारावर चमकला. आता त्याला जाणीव झाली होती तिच्यावरच्या प्रेमाची. तो होता इंद्रनील पटवर्धन, टॉप 1 बिझनेसमन, ज्याच्या मागे हजारो मुली वेड्या होत्या. त्याच्या एका नजरेसाठी वाटेल ते करण्यास तयार. आणि ही वेडी तिला त्याच्यापासून लांब जायचे होते. म्हणून तर इंद्रा वेडा झाला होता तिच्या प्रेमात आणि त्याला हवा होता तिचा प्रेमाचा सहवास. त्यासाठी तो वाटेल ते करायला तयार. तू इथे राहून काय करायचे ते कर. तू आता इंद्रनील पटवर्धनची बायको आहेस आणि माझे खूप बिझनेस रायव्हल्स आहेत. ते तुला टार्गेट करून माझ्या बिझनेसमध्ये लॉस करू शकतात आणि मी ती रिस्क नाही घेऊ शकत. उद्यापासून तू कॉलेजला जाऊ शकतेस. मी तुझ्यासाठी एक गाडी आणि ड्रायव्हर तयार ठेवतो. नाही, नको सर, मी जाईल ऑटोने. राधा, मी आता काय सांगितले? त्याचा धारदार आवाज आणि ती शांत. मनातून तर खूप नाराज झाली होती, पण करणार काय? सर, मला पार्ट टाईम जॉब करायचा आहे. एक्सपिरियन्स पण येईल आणि माझा खर्च पण भागेल. त्याने खर्च ऐकून डोळे फिरवले. करोडोची प्रॉपर्टी असणारा नवरा आहे समोर आणि हिला खर्चासाठी जॉब करायचा आहे. पुन्हा मनातच. ओके, आपल्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूज चालू आहेत. तू आज इंटरव्ह्यूसाठी, तो तिच्या डोळ्यात पाहून बोलला. सर, मला तुमच्या किंवा पटवर्धन नावाचा वापर करून जॉब नकोय. मला माझ्या कॅलिबरवरती जॉब पाहिजे.
हो, मग मी कुठे बोललो माझ्या नावाचा वापर कर. इंटरव्ह्यू दे, तू सिलेक्ट झाली तरच तुला जॉब मिळेल. आणि मी हे कोणाला सांगणार नाही, तू माझी बायको आहेस. तो बायको या शब्दावर जोर देत बोलला. हो. ती हॉस्टेलला जाता आले नाही म्हणून नाराज होती, परंतु जॉब करता येणार म्हणून खुशी झाली होती. ती लगेच मोबाईल घेऊन बसली आणि इंद्राच्या कानावर आवाज आला. ऋचा, आज आपल्याला इंटरव्ह्यूजला जायचे आहे. पटकन तयार होऊन ये, मी ॲड्रेस पाठवते. एवढे बोलून तिने फोन ठेवून दिला. तर चला भेटूया पुढील भागात. पाहूयात राधाच्या आयुष्यामध्ये आणखी काय काय घडणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. आमचे व्हिडिओ पाहत राहा. लाईक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.